महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे। हिंदीच्या सक्तीला मनसेनं तीव्र विरोध केलाय आणि या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हिंदी भाषा कुठेही लादली जात नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलंय। मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही। मराठी अनिवार्यच आहे, पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे। तिसरी भाषा जी आहे ही जर हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यातनं आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता पडणार नाही। इतर भाषा ठेवल्या, समजा मल्याळम ठेवली, कन्नड ठेवली, गुजराती ठेवली, तर त्याचे शिक्षक उपलब्ध नाहीत आणि म्हणून कुठेही अतिक्रमण नाही। तर ही त्यांची शिफारस आहे। आमचं तर मत आहे आणि या संदर्भात आम्ही निर्णय देखील घेणार आहोत की कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ। आणि आता पुढची बातमी आपण पाहूयात। मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनसेला डिवचणारे बॅनर इथे लावण्यात आलेले आहेत। ही नवे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावत मनसेला डिवचण्यात आले। शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात विरोध केला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील राज ठाकरेंना टोला लगावला होता। भारतीय जनता पार्टीकडून दादरमधील शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मनसेला डिवचणारं असं हे बॅनर लावण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आपण पाहतच होतो की मनसेकडून हिंदी सक्ती विरोधात अनेक बॅनरबाजी करण्यात आलेली होती। अनेक त्यांनी विरोध मोठ्या प्रमाणावर केलेला होता। त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीकडून हा जो बॅनर लावण्यात आलेला आहे, आपण पाहतो ही नवे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, तोडत नाही भाषा जोडते, साऱ्या देशाची संवाद महाराष्ट्र देतो साथ। याच आशयाचा मध्यभागी जर आपण पाहिलं तर पंढरपूरच्या विठुरायाचा हा फोटो आहे आणि त्यामध्येच पंढरपूरची वारी देखील इथे दर्शवण्यात आलेली आहे। कोपऱ्यात जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचं जे सिम्बॉल जे आहे, चिन्ह जे आहे ते तिथे लावण्यात आलेलं आहे, कारण त्यावरूनच लक्षात येत आहे की हे जे बॅनर आहे ते भारतीय जनता पार्टीकडून लावण्यात आलेलं आहे। मनसेकडून आपण जर पाहिलं तर हिंदी सक्ती विरोधात मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आलेला होता, निषेध करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने मनसेकडून देखील शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली होती। त्यानंतर आता भाजपकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि याच बॅनरला मनसेकडून काय म्हटलं जातंय, त्याच्यावरती काय उत्तर दिलं जातंय हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर। पुढची बातमी पाहूयात। राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या ट्विटमधून राज ठाकरे यांना विनंतीवजा सल्ला देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। ही नुसती राजकीय प्रतिक्रिया नसून एक मनस्वी इशारा आहे। स्वार्थासाठी नाती तोडणाऱ्या उबाठा गटाच्या नीतीवर त्यांनी परखड भाष्य करत भूतकाळातील काही उदाहरणांद्वारे राजसाहेबांना सावध राहण्याचा दिलेला सल्ला अनुभवांच्या पार्श्वभूमीवर विचार करण्याजोगा आहे, असं ट्विट राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलंय। सामना अग्रलेखातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाष्य करण्यात आलंय। राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत। या बातमीनं देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे। या बातमीनं अनेकांना आनंद झाला, तसे अनेक जण पोटदुखीनं बेजार झालेत। शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला, त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेईमानी करणाऱ्यांना पंक्तीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार, हा साधा सरळ प्रश्न आहे। भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं आहे। मोदी, शहा आणि फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरणाऱ्यांचंच काम त्यांनी केलंय। तर महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा आणि त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावं ही त्यांची भूमिका नाही। प्रयागराजच्या गढूळ अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवलं आणि धर्माचा धंदा केला। महाराष्ट्रातील मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं, असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे, असं सामना अग्रलेखातून म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याचे संकेत या सामन्याच्या अग्रलेखातून देण्यात आलेले आहेत।
आजच्या या सामना अग्रलेखातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाष्य करण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्राला आणखी काय हवं अशी टॅगलाईन देण्यात आलेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत। या बातमीनं देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे। या बातमीनं अनेकांना आनंद झाला, तसे अनेक जण पोटदुखीनं बेजार झालेत असं देखील सामनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। तर शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झालाय। आपण पुन्हा एकदा पाहूयात सामन्यामध्ये नेमकं काय म्हटलंय। भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं आहे। मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील। राजकारणात विष पेरण्याचंच काम त्यांनी केलंय। महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा, त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावं ही त्यांची भूमिका नाहीये। तर प्रयागराजच्या गढूळ अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवलं आणि धर्माचा धंदा केला। महाराष्ट्रातील मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल हे जपून टाकावं असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे असं सामनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थात काका पुतण्यांमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। गेल्या 15 दिवसातील काका पुतण्यांमधली ही तिसरी भेट आहे। काही दिवसांपूर्वीच शरद पवार आणि अजित पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आले होते। त्यानंतर एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात देखील शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते आणि त्यानंतर आता आज पुण्यातील AI संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल इथे आयोजित बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले आहेत। 15 दिवसातली या तिसऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। तर आपण पाहतोय एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा काका पुतण्यामध्ये दिलजमाई होते का अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थात काका पुतण्यामध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। गेल्या 15 दिवसातली आज तिसरी भेट या काका पुतण्यांची होणार आहे। काही दिवसांपूर्वीच शरद पवार आणि अजित पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आले होते। त्यानंतर अजित पवार यांच्या मुलाच्या साखरपुड्यात हे दोघे एकत्र पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता आज पुण्यातील AI संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल इथे आयोजित बैठकीत शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार आहेत। 15 दिवसातल्या या तिसऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान गेल्या 15 दिवसात तिसऱ्यांदा अजित पवार आणि शरद पवार हे एकत्रित येत आहेत आणि त्यांची वक्तव्य पाहिली तर पवार कुटुंबात जवळीक तयार होते का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्याची कारणंही तशीच आहेत। काका पुतण्यांमध्ये जवळीक वाढले का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण 15 दिवसातली तिसरी भेट आणि एकत्र बैठका होत आहेत। अमित शहा महाराष्ट्रात आलेले असतानाही अजित पवार रयतच्या बैठकीसाठी शेवटच्या क्षणी हजर राहिले। रयत शिक्षण संस्थेतील बैठकीला काका पुतण्या एकत्र पाहायला मिळाले। त्यानंतर जय पवार यांच्या साखरपुडा कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसलं आणि गेल्या काही दिवसात अजित पवारांची शरद पवारांना उद्देशून अनेक वक्तव्य खरं तर आपण पाहतोय आणि चुलत्याच्या कृपेनं बरंच चांगलं चाललंय हे दादांचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं। एका मुलाखतीत साहेबांच्या विचारानं कामकाज करत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि काकांचं ऐकावंच लागतं या अजितदादांच्या वक्तव्याची देखील चर्चा सगळीकडे सुरू होती। त्यामुळे आता काका आणि पुतण्या पुन्हा एकत्र येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, गेल्या 15 दिवसांचा रेकॉर्ड पाहिला तर अजित पवार आणि शरद पवार यांची आजची ही तिसरी भेट होते। एकत्रित ते एकाच मंचावर येणार आहेत। खरंच त्या दोघांमध्ये आता दिलजमाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कशा प्रकारे आजची त्यांची ही भेट असेल?
नक्कीच प्राजक्ता, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातले दोन कुटुंब, एक म्हणजे ठाकरे आणि दुसरे म्हणजे पवार, या दोन्ही कुटुंबाचा राजकीय दबदबा आहे. पण दोन्ही कुटुंबात गेल्या काही दिवसापासून मोठा दुरावा आलेला पाहायला मिळाला होता. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रित येण्याच्या विधानानंतर दुसरं मोठं घराणं म्हणजे पवार घराणं, आणि याच पवार घराण्याचे जे दोन मुख्य नेते आहेत, एकतर शरद पवार आणि दुसरे अजित पवार, पक्षफुटीनंतर गेल्या 15 दिवसाचा जर विचार केला तर हे जवळपास 3दा एकत्रित एका बैठकीसाठी आलेले आहेत. 2 बैठका ज्या आहेत त्या झाल्या आणि एक तिसरा जो खरं तर एक समारंभ होता, अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्याचा तो कार्यक्रम होता. त्यानंतर साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची एक महत्वाची बैठक होती. त्याच दिवशी अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते, केंद्रीय गृहमंत्री, आणि गृहमंत्र्यांचा दौरा जो रायगडचा होता तो आटोपून अगदी शेवटच्या क्षणी अजित पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी दाखल झाले होते. त्यामध्ये काका आणि पुतण्यांच्या खुर्च्या देखील बाजूला होत्या. शरद पवारांनी अनेक जे आहेत ते अनेक गोष्टी अजित पवारांना कागदांमार्फत दाखवल्या होत्या. अजित पवारांनी त्या स्वीकारल्या देखील होत्या. ते व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आणि गेल्या 15 दिवसातली आजची ही तिसरी भेट जी आहे, जी बैठक आहे दोन्ही काका पुतण्यांची, ती पुण्यातल्या या साखर संकुलात पार पडत आहे. खरं तर पुण्यात AI तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर कसा व्हावा यासाठी एक बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. आणि याच बैठकीला खरं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष म्हणून शरद पवार असतील, तर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, हे दोन्ही नेते आता पुन्हा एकदा बैठकीसाठी जे आहेत ते दाखल झालेले आहेत. गेल्या 1 तासापासून ही सगळी बैठक जी आहे ती सुरू आहे. पण महत्वाचा मुद्दा येतो की पवार कुटुंबात या सगळ्यांमुळे जी आहे ती पुन्हा एकदा जवळीक वाढतीये का? कारण गेल्या 15 दिवसात या तिघांचं 3दा भेटणं, 2दा बैठकीच्या माध्यमातून, एका कौटुंबिक समारंभातून एकदा, आणि 3दा अजित पवारांनी जे वक्तव्य केलं. एकदा बारामतीच्या भाषणात अजित पवार असं म्हणाले होते की काकांच्या कृपेने माझं सगळं बरं चालू आहे. त्यानंतर एका माध्यमाच्या मुलाखतीत म्हणलं होतं की अजित पवारांनी असं विधान केलं होतं की शरद पवार जसं सांगतात किंवा काका जसं सांगतात तसंच सगळं सुरू आहे. आणि तिसरं सगळं मोठ्यात वक्तव्य जे होतं की काकाचं जे आहे ते ऐकावंच लागतं, असं हे तिसरं वक्तव्य. तर गेल्या 3 भेटी आणि 3 अजित पवारांनी जे 3 वेगवेगळे वक्तव्य केलं, त्यामुळं खरं तर पुन्हा पवार कुटुंब जवळ येईल का असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला या सगळ्या राजकीय घडामोडीने पडला आहे. खरं तर ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब हे दोन्ही एकत्र यावं असं अनेक कार्यकर्त्यांना वाटतं. आपण राष्ट्रवादीच्या दोन्ही साईडच्या, दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या देखील जे आहेत ते ऐकलं होतं. त्यांना देखील असं वाटतं की काका पुतण्यांनी पुन्हा एकत्र यावं. तर हे बैठकीचं सत्र असंच महाराष्ट्राला पुढे दिसेल का, किंवा काका पुतण्या पुन्हा आणखीन कुठल्या बैठकीच्या माध्यमातून किंवा एखाद्या खाजगी समारंभाच्या माध्यमातून पुन्हा एकत्रित येणार का, किंवा आजच्या बैठकीनंतर AI तंत्रज्ञानाची जी बैठक आहे त्यानंतर अजित पवार माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्या माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार काही बोलणार का, हे खरं तर पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्राजक्ता, निश्चितच. अभिजित, आता या पुढे नेमकी दोघांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.